आणि घरामध्ये जे काही मधल्या आठवड्यामध्ये घडलं होतं, जे काही आरोप करण्यात आले राकेशवरती, मला तुझ्याकडून ऐकायचं कारण का तू तिथे होतीस. सो नक्की काय घडलं होतं? तो म्हणजे आधी सगळ्या मुलींनी तिला समजवलं की तू उठ इकडनं. पण मला माहिती होतं की तिला नक्की काय प्रॉब्लेम आहे. तर डॉक्टर आले, तिला चेक पण केलं आणि गोळी दिली होती आणि तिने गोळी खाऊन ती त्या बेडवरती झोपली. आणि तिचं असं होतं की मी 3 दिवस ऍडजस्ट केलं, आता मी नाही करणार आहे, मला इथे झोपायचं आहे. मग ती तिथे झोपली. सर्वांनी तिला म्हणजे प्राजक्ताताई हे आली आणि तिला उठवलं. तर ती नाही उठल्यानंतर मला सांगितलं. मग मी तिला उठ उठ बोलली तर ती माझ्यावरती पण ओरडली की राधा तुला माहिती आहे ना मला बरं नाही तर का उठवते. तर मी शांत बसली. मग बाकीच्या मुलांनी नाही, फक्त राकेश दादा येऊन तिला हात खेचून उठवत होता. हे तिला नाही आवडलं, त्याच्यावरून मुद्दा एवढा झाला. तुला ॲज अ थर्ड पर्सन म्हणून बघताना असं वाटलं का की त्याचं खरंच असं काही चुकलं होतं किंवा त्यांनी खरंच असं काही जे जितकं ते एक्झॅग्रेट करून बोललं गेलं तितकं ते खरंच होतं? नाही, वाटत नाही की तो चुकीच्या ह्याच्याने तिचा हात खेचत होता. आता पण मी ठाम आहे या शब्दांवरती की तो चुकीच्या ह्याच्याने तो हात नव्हता खेचत, पण त्याने तिला खेचलाय, की उठवलं आहे, अक्षरशः असं बसवलंय उठवून की तू उठून बस म्हणून. मग ते चुकीचं नाहीये मला नाही वाटत, कारण तो नाहीये तसा, खूप साधा आहे तो.